सेम असंच आहे, जसं 12 होतं तसं 13 आहे. इथे लायबिलिटी टू पे टॅक्स ऑन सर्व्हिसेस आहे. आणि 13(2) जसं 12(2) टाईम ऑफ सप्लाय फॉरवर्ड चार्जचा होता गुड्सचा. 13(2) टाईम ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिसचा आहे फॉरवर्ड चार्ज. 13(3) टाईम ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिस रिव्हर्स चार्ज आहे. वाउचर्स, रेसिड्युअल केसेस आणि डिले पेमेंट झालं त्याचा टाईम ऑफ सप्लाय हे 4, 5, 6 12(4) असो 13(4) असो, 12(5) असो 13(5) असो आणि 12(6) 13(6) हे सेमच आहे. हे फक्त 2 जे आहेत ना, हे 2 वेगळे असल्यामुळे काय झालं, 2 सेक्शन वेगवेगळे करायला लागले, थोडा त्यामध्ये फरक असल्यामुळे. आता सर्व्हिस आहे आणि फॉरवर्ड चार्ज आहे, कारण की ती जी टॅक्स इनवॉइसची तरतूद आहे तीच वेगळी आहे. टॅक्स इनवॉइसमध्ये तुम्ही काय बघितलं असेल त्याप्रमाणे इथे पण फरक पडेल. आता याच्यामध्ये बघा कसं आहे, 30 किंवा 45 दिवस इनवॉइस इश्यू करण्याकरता असतं. सर्व्हिस दिल्यानंतर इफ इनवॉइस इश्यूड विदिन 30 किंवा 45 डेज, इश्यू झाला आहे का हे बघा. डेट ऑफ इश्यू ऑफ इनवॉइस किंवा डेट ऑफ रिसिप्ट ऑफ पेमेंट, इथे ॲडव्हान्सची तरतूद लागू आहे. ॲडव्हान्स जर घेतला असेल तर मग ॲडव्हान्सवर टॅक्स आहे. जर ॲडव्हान्स नाही आहे, इनवॉइस इश्यू झाला आहे वेळेत, तर मग ती डेट बघा पहिले. आणि जर 30 किंवा 45 दिवसामध्ये इनवॉइस इश्यू नसेल झाला तर डेट ऑफ प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस बघा, किंवा पैसे कधी मिळाले ते बघा, पैसे कधी केले ते बघा, दिले कधी बघा. डेट ऑफ प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस किंवा डेट ऑफ रिसिप्ट ऑफ पेमेंट. हे 2 कळायला सोपे आहे, ह्यात काय प्रॉब्लेम नाही आहे, हे पण कळेल. तिसरं काय, इन केस प्रोव्हिजन ऑफ क्लॉज ए अँड बी डू नॉट अप्लाय, डेट ऑफ रिसिप्ट ऑफ सर्व्हिस शोन बाय रिसिपियंट इन हिज बुक्स ऑफ अकाउंट. हे काय आहे, थोडं जरा हे वेगळं लक्षात घ्या. थोडं जरा हे वेगळं आहे की इनवॉइस इश्यू नाही झाला, सर्व्हिस पण नाही दिली, कळलं का, पेमेंटही नाही केलं. आता समजा एक कंपनी आहे, त्यांना इंटेरियर करायचं, त्यांना कोटेशन मागवलं, सगळं फायनल झालं, ओके, तुम्हाला आम्ही पुढच्या वीकमध्ये ॲडव्हान्स देतो असं ते म्हणत आहे. देणार ॲडव्हान्स, सगळं ॲग्रीमेंट झालं आहे, सगळं ठरलं आहे. आता जर त्यांना असं वाटलं की आपण एप्रिलला काम करणार आहोत काम, ते एक्सपेन्सेस जर आपण मार्चला रेकॉर्ड केले तर आपल्याला काय होईल, प्रॉफिटमध्ये जरा थोडा बेनिफिट मिळेल, प्रॉफिट कमी करता येईल. म्हणून तो रिसिपियंट काय करतो की इंटेरियर डिझायनर सर्व्हिस आम्ही घेतली अशी एंट्री करतो मार्चमध्येच. डेट ऑफ रिसिप्ट ऑफ सर्व्हिस शोन बाय, शोनचे आपल्याला शोन बाय द रिसिपियंट इन हिज बुक्स ऑफ अकाउंट. त्यांनी दाखवली ना, सर्व्हिस घेतली म्हणून रेकॉर्ड केलं की नाही, मग सप्लायरची लायबिलिटी येईल. ॲक्च्युली ॲडव्हान्स दिला एप्रिलला, सर्व्हिस दिली एप्रिलला, पेमेंट झालं एप्रिलला, पण रिसिपियंट दाखवू इच्छितो मार्चला, कारण त्याला इन्कम टॅक्समध्ये बेनिफिट घ्यायचं आहे. त्यांनी दाखवलं रिसिपियंटनी की आम्ही इंटेरियर सर्व्हिस घेतली म्हणून दाखवली, म्हणजे शोन आहे, दाखवली. त्याचा इनवॉइस कधी आहे, पुढच्या महिन्यात. तुम्ही सर्व्हिस घेतली ना, इकडे सर्व्हिस घेतली ना, ॲक्च्युली घेतली नाही पण दाखवली ना तुम्ही, म्हणजे घेतली ना. प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस काय दाखवलं, मार्च दाखवलं ना. ॲक्च्युअलमध्ये प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस झालेली आहे एप्रिलला, पण जर ते दाखवत आहेत मग तुम्ही सर्व्हिस घेतली, मग टॅक्स द्या, टाईम ऑफ सप्लाय येईल तेव्हा, कळलं. म्हणजे असं ॲक्च्युली प्रॅक्टिकली लोक करतात. म्हणून लॉमध्ये तरतूद केली की जर तुम्ही तिकडे दाखवता आहात, जर दाखवतात तर मग ते काय झालं, सर्व्हिस दिली म्हणजे ते डीम आहे, मानलं जाईल की सर्व्हिस दिली, सर्व्हिस घेतली. मग सर्व्हिस दिली तर तुम्ही टॅक्स द्या, कारण सर्व्हिस जर का इनवॉइस नाही बनला, 30 किंवा 45 दिवस तिथे व्हायचे आहेत, तर मग सर्व्हिस दिली का, हो सर्व्हिस दिली, ॲक्च्युअली दिली नाही, पण ते रेकॉर्ड करतात, ते सर्व्हिस दिली असंच मानलं जाईल.
आणि सर्व्हिस दिलेली आहे तर मग टॅक्स द्या. कळलं? फॉरवर्ड चार्जला एक ॲडव्हान्सचा कन्सेप्ट असल्यामुळे तो ॲडव्हान्स आहे आणि त्याला जी प्रोव्हिजन आहे ती सर्व्हिस दिल्यानंतर 30 दिवसामध्ये 45 दिवसामध्ये इनवॉइस बनवायचं आहे. तर पहिले हे बघा 30 किंवा 45 दिवसामध्ये इनवॉइस बनला आहे का. जर नसेल बनला तर मग सर्व्हिस दिली आहे का, पेमेंट आहे का हे बघा. आणि तिसरा कन्सेप्ट आहे की जर ते दाखवत आहेत म्हणजे मानलं जाईल की सर्व्हिस दिली आणि मग त्याच्यावरती टॅक्स लायबिलिटी टाईम ऑफ सप्लाय येणार. मग आता मी जो जास्त वेळ लावला गुड्सवरती त्यामुळे तुम्हाला हे कळायला सोपं गेलं. मग ह्या प्रोव्हिजन आहेत. नॉर्मल सर्व्हिस आहे 13(2) मध्ये बघितलं आपण. इनवॉइस कधी इश्यू व्हायला पाहिजे, कधी इश्यू केला हे बघा. मग त्यातली ही एक्झाम्पल दिलेली आहे याच प्रकारे. कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. तुम्हाला काही अगोदर जर विसरलात तुम्ही तर तुम्हाला मग हे कळणार नाही. त्यामुळे ते रिकॉल होण्याकरता मी इकडेच दिलं आहे की इकडे बघा, ते वाचा, समजून घ्या. आणि 13(6) मध्ये सर्व्हिस जर का स्टॉप केली तर इनवॉइस इश्यू झाला पाहिजे. या 3 प्रोव्हिजन तुम्हाला टाईम ऑफ सप्लाय करता रेफर करायला लागतील. रिव्हर्स चार्ज येऊ होता ते रिव्हर्स चार्ज आहे. तर ह्या 13(3) मध्ये एक प्रोव्हिजन आहे. त्यामध्ये असोसिएटेड एंटरप्राइजेस हा एक कन्सेप्ट आहे. वेअर द सप्लायर ऑफ सर्व्हिस इज लोकेटेड आउटसाइड इंडिया द टाइम ऑफ सप्लाय शॅल बी द डेट ऑफ एंट्री इन द बुक्स ऑफ अकाउंट ऑफ द रिसिपियंट ऑफ सप्लाय ऑर द डेट ऑफ पेमेंट विचेवर इज अर्लियर. पण हे आउट ऑफ इंडिया, आउटसाइड इंडिया असलं पाहिजे. कोण? असोसिएटेड एंटरप्राइजेस. आणि सेक्शन 92 ऑफ द इन्कम टॅक्स ॲक्ट स्पेसिफाईज दॅट द असोसिएटेड enterprises in relation to another enterprise means an enterprise which participates directly or indirectly or through one or more intermediaries in the management, control or capital of the other enterprise. संबंध या मार्गाने जोडलेला आहे. डायरेक्टली, इनडायरेक्टली किंवा थ्रू त्याचं मॅनेजमेंट, कंट्रोल किंवा त्याचं कॅपिटल अदर एंटरप्राइजेसचं ह्या एंटरप्राइजमध्ये इन्व्हॉल्व आहे. तर त्याला काय म्हणता येईल? असोसिएटेड एंटरप्राइजेस. आणि अशा असोसिएटेड एंटरप्राइज कोण जर का सप्लाय घेतला असेल, सप्लाय ऑफ सर्व्हिस जर घेतली असेल जी आउटसाइड इंडिया असेल, सर्व्हिस घेतली आहे गव्हर्नमेंटला कसं कळतं? तर हे बिल नाही आहे की कळेल की गुड्स गेले. कसं सर्व्हिसवरती काहीच कंट्रोल नाही ना. मग सर्व्हिस जर घेतलेली आहे, कोणाकडनं घेतली, आउटसाइड इंडिया आहे, असोसिएटेड एंटरप्राइजेस आहे, तर ते बुकमध्ये एंट्री करतील. किंवा दुसरं पेमेंट जर केलं असेल तर रिसिपियंट ऑफ सप्लाय डेट ऑफ पेमेंटची एंट्री करेल. अगोदर जे आहे ते बघायचं, टाईम ऑफ सप्लाय तेव्हाच. ही इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस होईल ना. आता इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस होईल ना. रिव्हर्स चार्ज केव्हा येतो की रिसिपियंट टॅक्स देतो. म्हणून मी पुढे बघा, आता हे सोपं करून दिलं की डेट ऑफ पेमेंट एंटर्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट ऑफ द रिसिपियंट. हे कोण आहे? असोसिएटेड एंटरप्राइजेस नाही आहे, नॉर्मल व्यवहार आहे. त्यावेळेस डेट ऑफ पेमेंट एंटर्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट हे बघतोय आपण. टाईम ऑफ सप्लाय रिव्हर्स चार्ज, रिव्हर्स चार्ज आणि अदर दॅन असोसिएटेड एंटरप्राइजेस रिव्हर्स चार्ज. डेट ऑफ पेमेंट एंटर्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट ऑफ द रिसिपियंट, डेट ऑन विच पेमेंट इज डेबिटेड इन बँक ऑफ. हे बँकेतनं पैसे कधी गेले. एक बघा की रिसिपियंटनी पैसे गेल्याची एंट्री कधी केली आणि ॲक्च्युली बँकेतनं पैसे कधी गेले. बँकेतनं पैसे ₹10 एंट्री केली आहे तर अगोदरची डेट, ती डेट येईल. किंवा बुक्समध्ये एंट्री नंतर केली, पैसे अगोदर गेले तर पैसे गेले ती डेट विचेवर झाली आहे. आणि स्टार्ट दिवस, डेट इमिजिएटली फॉलोइंग 60 days फ्रॉम द डेट ऑफ इश्यू ऑफ इन्वॉइस बाय सप्लायर. सप्लायरने इन्वॉइस इश्यू केला आहे, रिसिपियंटला टॅक्स द्यायचा आहे, ते एक्सेट्रा दिवशी लायबिलिटी येईल. गुड्सचं कसं आहे, गुड्स रिसिव्ह झालं आहे कळतं.
गुड्सच्या रिव्हर्स चार्जला काय होतं, गुड्स घेतले ना ती रेट पहिली आहे ना, मग तेव्हा चार्ज येईल. सर्व्हिस कधी घेतली हे प्रूव्ह होत नाही ना, त्यामुळे इकडे सर्व्हिसचा विषय नाही घेतला रिव्हर्स चार्जमध्ये. पेमेंट आणि सप्लायरने इन्व्हॉइस इश्यू केला त्याचा 61वा दिवस. डेट इमिजिएटली फॉलोइंग 60 days. When date cannot be determined above date of entry in the books of account of the recipient of supply. गुड्सला पण तसंच होतं, रिव्हर्स चार्जला असंच आहे. जर पेमेंटचा रेफरन्स आला तर त्यावेळेस रिव्हर्स चार्ज लागू होईल की पेमेंट केलं मग GST भरा. रिव्हर्स चार्ज इन केस ऑफ असोसिएटेड एंटरप्राइजेस वेअर द सप्लायर लोकेटेड आउटसाइड इंडिया. सर्व्हिस कोणाला घेतली, असोसिएटेड एंटरप्राइजकडे घेतली, म्हणजे इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस आहे. पेमेंट केलं किंवा बुक्समध्ये एंट्री केली विचवर इज अर्लियर, त्यावेळेस काय येईल, RCMमध्ये लायबिलिटी येईल रेसिपिएंटची. सर्व्हिसच्या केसमध्ये फक्त असोसिएटेड एंटरप्राइजेस हा कन्सेप्ट वाढलेला आहे, गुड्समध्ये तो नव्हता. Date of issue of voucher if the supply is identifiable at that point, or the date of redemption of voucher in other cases. आता वाउचर म्हणजे काय असतं, हे डिफाईन केलं आहे. वाउचर हॅज बीन डिफाईन्ड इन CGST Act Section 2 Clause 118 as an instrument where there is an obligation to accept it as consideration or part consideration for a supply of goods or services or both. जसं आपली करन्सी इंडियन करन्सी आहे, तुम्ही 100 रुपये दिले, भाजी मार्केटला गेलात, भाजी घेतली 20 रुपये, काय घेतली तुम्हाला 20 रुपयाची भाजी मिळेल ना, 100 रुपयातनं 80 रुपये परत करतील. म्हणजे जी जशी करन्सी आहे ते कन्सिडरेशन म्हणून ॲक्सेप्ट केलं जातं, तसं एक वाउचर आहे. ते सगळ्यांकरता ॲक्सेप्टेबल नाही आहे, पण स्पेसिफिक ऑर्गनायझेशन करता तुम्ही हे घेऊन जा, तुम्हाला एक वाउचर मिळेल 500 रुपयाचं. तुम्ही एक दुकान आहे, त्या दुकानात जाऊन तुम्ही साडी खरेदी करू शकता, त्यात तुम्हाला 500 रुपयापर्यंत साडी खरेदी करता येईल, किंवा तुमची साडी 1000 रुपयाची असेल तर तुम्हाला 500 रुपये म्हणून हे वाउचर ॲक्सेप्ट होईल. तुम्हाला बाकीची रक्कम ज्या 500 रुपयावरती ती पे करायला लागेल. गुड्स किंवा सर्व्हिसेस तुम्ही जे घ्याल त्यात तुम्हाला जर ते वाउचर आहे त्याच्यावर जर का 500 रुपये व्हॅल्यू असेल तर 500 रुपये हे काय त्याचं कन्सिडरेशन आहे, त्या वाउचरचं ऑब्लिगेशन आहे की तो जो कोण सप्लायर आहे तो तुम्हाला 500 रुपये काय करेल, त्या वाउचरचं कन्सिडरेशन म्हणून ते स्वीकारेल. वेअर द गुड्स अँड सर्व्हिसेस आर बोथ टू बी सप्लाइड और द आयडेंटिफाईज ऑफ देअर पोटेन्शियल सप्लायर्स आर आयदर इंडिकेटेड ऑन द इन्स्ट्रुमेंट, त्यावर लिहिलं असेल की हे वाउचर कुठे कुठे ॲक्सेप्ट होईल, तिकडे जाऊन तुम्ही देऊ शकता. आता या प्रकारे काय झालं आहे, असे 4-5 बिझनेस एकत्र येतात आणि तुम्ही आमचा वाउचर इश्यू करा, आम्ही तुमचा वाउचर इश्यू करतो. म्हणजे एखाद्याने एक ठराविक अमाऊंटच्या वरती परचेस केलं तर त्याला एक असं वाउचर द्यायचं, जेणेकरून दुसरीकडे जेव्हा तो परचेस त्याची जेव्हा गरज निर्माण होईल ही वस्तू घ्यायची आहे तेव्हा तो त्याच दुकानात जाईल जिकडे त्याला डिस्काउंट मिळणार आहे त्या वाउचरमध्ये. लक्षात घ्या, सपोज तुम्ही एक खरेदी केली, एक TV खरेदी केला, त्याची किंमत 10,000, 20,000, 25,000 आहे, तर त्यावर तुम्हाला 1,000चा वाउचर मिळेल. की तुम्ही दुसऱ्या दुकानात जा, तिकडे साडी खरेदी करा, तुम्हाला 1,000पर्यंत हे तुम्ही वापरू शकता. ॲक्च्युली यांना 1,000 डिस्काउंट द्यायचं आहे, पण हे डिस्काउंट देत नाहीत. ते 1,000चा काय दुसऱ्या दुकानाचा वाउचर काढतात, सेम ते दुकानदार यांचा वाउचर काढतात. म्हणजे ह्या दोघांचा बिझनेस होण्याकरता ते एकमेकांना मदत करतात त्या वाउचर थ्रू. अशा प्रकारे 4-5 बिझनेस एकत्र येऊन अशा प्रकारे वाउचर इश्यू करून एकमेकांचा बिझनेस कसा वाढेल हे बघा. ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे की पॉलिसी अशा प्रकारे.
की ॲक्च्युली तो तुम्ही 40,000 टीव्ही घ्याल तर तुम्हाला 1,000 डिस्काउंट सरळ देऊ शकतो, पण सरळ नाही द्यायचा डिस्काउंट असा द्यायचा. म्हणजे तुम्ही या वॉचर घेऊन साडे दुकानात जाल, जेवढी वॉचर तिकडे निर्माण होतील येतील त्याचे पैसे हा टीव्हीच्या शॉप देणार आहे की हा आमचा डिस्काउंट होता, हा तुला घे. त्याची वॉचर ह्यांच्याकडे आली तर मग ते पेमेंट हे त्यांना करतात, पण ह्यातनं एकमेकांचा उद्योग जो आहे ना तो वाढतो. आता गव्हर्नमेंटला हे कळलं की अशा प्रकारे लोक उद्योग करतायत, मग आता वाउचरला टाइम ऑफ सप्लाय कसा काढायचा. वाउचर इश्यू केलं, वाउचर इश्यू केलं त्यांनी. आता याच्यामध्ये कसं आहे, वाउचर जे इश्यू केलंय पण व्हॅल्यू ऑफ सप्लायमध्ये बघितला वाउचर 1,500 रुपयाचं आहे, तर 1,500 रुपये व्हॅल्यू असेल त्याची. इफ सप्लाय इज आयडेंटिफिएबल, त्याच्यामध्ये काय तुम्हाला मिळणार आहे हे आयडेंटिफाय केलं आहे का. म्हणजे तुम्ही हे वाउचर घ्या, या एक ठराविक शॉपमध्ये जा, तिकडे जाऊन तुम्ही पिझ्झा घेऊ शकता. जर पिझ्झा घेऊ शकता तर पिझ्झा काय आहे, आयडेंटिफिएबल आहे. जर त्याच्यावरती 5% GST असेल तर इकडेच काय झालं, वाउचर आयडेंटिफाय झालं. मग इथे टाइम ऑफ सप्लाय इमिजिएटली येईल की तो पिझ्झा विकला गेला आहे, 5% टॅक्स द्या. पण जर असं आहे की तुम्ही हे वाउचर घ्या, याची किंमत 500-1000 आहे आणि ज्या दुकानात जाल तिकडे तुम्ही जे काय घ्याल ती वस्तू 5% असेल, त्याच्यावर GST ॲप्लिकेबल रेट 5% असेल, 12% असेल, 18% असेल, ते आत्ताच सांगता येणार नाही. कळलं. तुम्ही डीमार्टमध्ये शॉपिंग करायला जा, हे 1000 रुपयाचं वाउचर घ्या, तर ह्यात तुम्ही डीमार्टमधनं काय शॉप करणार आहात. तुम्ही एकदम सप्लाय पण घ्याल, तुम्ही टॅक्सेबल सप्लाय तो पण घ्याल. टॅक्सेबल सप्लाय घ्याल तर 5%चा पण घेऊ शकता, 12चा घेऊ शकता, 18चा पण घेऊ शकता, काही घेऊ शकता. मग इथे ज्या वेळेस ते वापरलं जाईल ते वाउचरना त्यावेळेसच कळेल की नक्की त्यातनं काय परचेस झालं आहे, म्हणजे सप्लाय कसला झाला आहे. मग ज्या वेळेस टाइम ऑफ सप्लाय काढायचं आहे, वाउचर ज्यावेळेस इथे इश्यू केलं जाईल त्यावेळेस माहिती नाही आहे की त्याच्या अगेन्स्ट काय सप्लाय होणार आहे, आयडेंटिफिएबल नाही आहे. तर जेव्हा ज्या डेटला वाउचर रिडीम केलं जाईल, वापरलं जाईल, तेव्हा टाइम ऑफ सप्लाय येईल. वाउचर काढलं एप्रिलला, वापरलं जर 6 महिने त्याची व्हॅलिडिटी असेल, ते एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्टला वापरलं गेलं तर त्याचा टाइम ऑफ सप्लाय ऑगस्टला येईल. पण जर एप्रिलला वाउचर काढलं आणि तेव्हा जिकडे आयडेंटिफिएबल आहे की याच्यावर तुम्हाला पिझ्झाच मिळणार आहे, तर पिझ्झावर जो जे ॲप्लिकेबल आहे त्याच वेळेला त्या टाइम ऑफ सप्लाय येईल. मग हे गुड्सला पण तेच आहे, सर्व्हिसला पण तेच आहे, वेगळं काही नाही त्यामध्ये, सेम तसंच आहे, तशीच प्रोव्हिजन आहे. सप्लाय इज आयडेंटिफिएबल. दुसऱ्या केसमध्ये सप्लाय आयडेंटिफिएबल नाही आहे, तर ज्या वेळेस वाउचर वापरलं जाईल, रिडीम केलं जाईल, त्यावेळेस त्याला टाइम ऑफ सप्लाय येईल. मी सगळी माहिती दिली आहे वाउचरची इकडे, त्यामुळे हे आता जर जे काही तरतूद दिलेले आहेत त्यातनं टाइम ऑफ सप्लाय काढता येत नसेल तर मग कसा काढायचा, त्याकरता हे ही तरतूद जी आहे सेक्शन 12(5) मध्ये, वेअर इट इज नॉट पॉसिबल टू डिटरमाइन द टाइम ऑफ सप्लाय अंडर द प्रोव्हिजन ऑफ सबसेक्शन 2, 3, 4. म्हणजे फॉरवर्ड चार्ज, रिव्हर्स चार्ज किंवा वाउचरच्या केसमध्ये जर तो आयडेंटिफाय करता येत असेल तर टाइम ऑफ सप्लाय काय असेल. जेव्हा तुम्ही त्याचं रिटर्नमध्ये दाखवाल, इन केस वेअर अ पिरियडिकल रिटर्न हॅज टू बी फाईल्ड किंवा त्याचा टॅक्सचं पेमेंट करताय, तेव्हा टाइम ऑफ सप्लाय असेल. ही तरतूद काय दर्शवते की गव्हर्नमेंट असं म्हणताय, लॉ मेकर असं म्हणताय, बघा कुठेतरी टॅक्स द्या, पण द्या, असंच आहे ना. हे तुम्ही रिटर्नमध्ये दाखवताय ना, हे कधी झालं आपल्याला माहिती नाही आहे, आयडेंटिफाय होत नाही आहे. माझ्या स्टॉकमध्ये गुड्स आलेत पण हे कधी आले मला माहीत नाही. यावर मला रिव्हर्स चार्जमध्ये टॅक्स द्यायचा आहे, फॉरवर्ड त्याला टॅक्स द्यायचा आहे, वाउचर आलाय कधी आला मला माहीत नाही आहे ना. बरं, रिटर्न करा, पेमेंट द्या, टॅक्स.
आता बघा, इंटरेस्ट, लेट फीज और पेनल्टी फॉर डिलेड पेमेंट. आता समजा एक मी मला बोललो, माझा एक मित्र आहे, त्याने असा एक इन्व्हॉइस इश्यू केला 1 लाखाचा. मग दुसरा एक इन्व्हॉइस इश्यू केला. आता त्याचा जो रिसिपेंट आहे त्याला तो वेळोवेळी पेमेंट द्यायचा, पेमेंट वेळोवेळी द्यायचा. नंतर एका 4-5 वर्षाचं सगळं व्यवस्थित चालू होतं. आणि एका क्षणी असं झालं की तो रिसिपेंट त्याला पेमेंट द्यायचा जे त्याने हळूहळू कमी केलं. 4 बिलं पाठवली, एकाच पेमेंट. पहिले 4 बिलं पाठवली तर 2-3चं पेमेंट करायचा, एक शेवटचं बिल पेमेंट करायचं. हळूहळू ते वाढत गेलं. महिनी त्याला फोन केला, जरा पेमेंट पाठवा, खूप तुमचं पेंडिंग आउटस्टँडिंग खूप झालं आहे, ड्यूज बरेच आहेत, तर पाठवतो, जरा थोडंसं माझे पेमेंट अडलं आहे. असं करत त्याने त्याला मग त्याचा फोन उचलणं बंद केलं. मग यांनी माल पाठवणं बंद केलं. तो फोन उचलत नाही, मग हा मालच पाठवत नाही. आता काही अमाऊंट झाली, आता ती अमाऊंट हा देत नाही आहे, तर हा म्हणतो माझे पैसे पण अडकलेत आणि त्या पैसे मला सप्लायरला पेमेंट करायचे आहे, मॅन्युफॅक्चररला, मी डिस्ट्रीब्युटर आहे, तर माझाही इंटरेस्ट वाढतो. त्यामुळे या पैसे मी कुठं घेऊन दिले तरी मला इंटरेस्ट लॉस आहेच ना माझा. म्हणून त्यांनी त्याला सांगितलं की तुम्ही मला जे काय पैसे देणं आहे, समजा 1 लाख, अजून मी इन्व्हॉइस इश्यू केला 35,000, टोटल तुमच्याकडून समजा मला 4,40,000 रुपये देणं आहे, तर तुम्ही जे पैसे माझे आजपर्यंत थकवलेत त्याच्यावर तुम्हाला मी 1 लाख रुपये लेट फीस तुम्ही द्यावी म्हणून माझी मागणी आहे. हे त्याने पाठवून दिलं. आणि हे वेळेत नाही केलं तर मी तुमच्यावरती कायदेशीर कारवाई करीन म्हणून त्यांनी एक वकिलाची नोटीसही पाठवून दिली. आता ह्या 4,40,000वर सप्लाय झालेला आहे, पेमेंट नाही आलं, जीएसटीला देणंच आहे ना, इन्व्हॉइस इश्यू केला म्हणून देणं आहे. आता हे जे वरचे 1 लाख आहेत, हे 1 लाख रुपये तुम्हाला वाटतं की तो देईल? अगोदर ज्याचा बिझनेस दबघाईला आला आहे. आता जर त्यांनी हे 1 लाख रुपये दिले, हा म्हणतो द्यायला पाहिजे त्यांनी मला, कारण की मी माझे 4,40 देण्याकरता माझा खर्च झाला आहे, प्लस वकिलाचा खर्च जे मागे लागला, मनस्ताप वेगळा आहे. म्हणजे माझ्या एकंदरीत खर्च आणि मनस्ताप मिळून मला 1 लाख रुपये भरपाई मिळाली पाहिजे डिलेड पेमेंटची. आता जर का 1 लाख रुपये हे तो मागणी करतो, तर ह्याच्यावर जर त्याने दिले तर जीएसटी देणार ना त्याला. मग ह्याच्या टाईम ऑफ सप्लाय काय आहे? हां, मग हां, जर हे त्याला मिळाले तर त्याने जीएसटी द्यावं. ज्या डेटला मिळतील त्या डेटला त्यांनी जीएसटी द्यावं. अगोदरच हे त्याला 4,40 मिळालेलं नाही आहे, जेव्हा त्यांनी जीएसटी भरलेलाच आहे, आणि हे 1 लाख मिळण्याची गॅरंटी नाही. हे जेव्हा तो 1 लाख मागतो ना, त्याची अपेक्षा काय, मी जेव्हा 1 लाख मागतोय तेव्हा ॲटलीस्ट तो 4,40 तरी देईल. त्यामुळे तरतूद करताना कसं आहे, जर गव्हर्नमेंटनी तरतूद अशी केली, लॉ मेकरनी, की जर तुम्हाला मिळाले तर आम्हाला द्या, तुम्हाला मिळाले तर गव्हर्नमेंटला द्या. आता ह्यात काय दिलं, द टाईम ऑफ सप्लाय टू द एक्सटेंट इट रिलेट्स टू ॲन ॲडिशन. समजा 1 लाख मागवले आणि त्यांनी 50,000 दिले, की मी 1 लाख देणार नाही, 50,000 दिले. मग जेवढी अमाऊंट मिळाले डिलेड पेमेंटच्या अगेन्स्ट डिलेड पेमेंट म्हणून एनी कन्सिडरेशन रिसिव्ड जेवढं झालं ज्या डेटला, ती डेट काय टाईम ऑफ सप्लाय. तो 1 लाख मागे पॉसिबली 1 लाख मिळतील किंवा 1 लाखाच्या ऐवजी 50,000 मिळतील. जी अमाऊंट मिळेल ज्या डेटला मिळेल त्या डेटला टाईम ऑफ सप्लाय. इंटरेस्ट, लेट फीस, पेनल्टी, ठीक आहे, हे जसे एक्झाम्पल दिलेले आहे. सेम याच प्रकारे सर्व्हिसला पण तसंच आहे. आता तुम्ही कम्पेअर करा, आता कम्पेअर करा की 12/2 मध्ये सिम्पल एवढंच होतं की इनवॉइस डेट कुठली होती इनवॉइसची आणि लास्ट डेट ऑफ इनवॉइस काय होता
विचेवरी झाली टाइम ऑफ सप्लाय तेव्हा आहे. सर्व्हिसला काय बघितलं फॉरवर्ड चार्जला की 30 ते 45 दिवसामध्ये इन्व्हॉइस इश्यू केला आहे का, केला आहे. तर डेट ऑफ पेमेंट आहे त्याच्या अगेन्स्ट पेमेंट आलं आहे का, पेमेंट आलं आहे. तर ॲडव्हान्सवर टॅक्स आहे, पेमेंट अगोदर आला असेल किंवा पार्ट पेमेंट अगोदर आलं असेल, टाईम ऑफ सप्लाय ॲडव्हान्सचा येतो. इन्व्हॉइस नंतर इश्यू केला तर मग एवढी अमाऊंट ॲडव्हान्समध्ये दाखवली आहे, बाकीची अमाऊंट जी आहे त्यावर टॅक्स द्यायचं. 30 किंवा 45 दिवसामध्ये इन्व्हॉइस इश्यू नाही केला तर इन्व्हॉइस नॉट विदिन टाईम. सर्व्हिस कधी दिली, पेमेंट किती रिसिव्ह झालं हे बघा, विचेवरी झाली आहे. आणि तिसरं काय बघितलं आपण की जर का रिसिपिएंटनी त्याच्या बुक्समध्ये दाखवलं की सर्व्हिस घेतली, तो म्हणतो रिसिपिएंट रेकॉर्ड करायचा अर्थ काय, सर्व्हिस दिलेली आहे, मग सर्व्हिस दिली तर तुम्ही टॅक्स द्या. कम्पेअर केलं तुम्हाला कळतं ना आता. आणि 1000 रुपये जर का 1000 रुपयेपर्यंत एक्स्ट्रा अमाऊंट घेतली असेल तर गुड्सच्या केसमध्ये ॲडव्हान्समध्ये टॅक्स नाही आहे. पण 1000च्या वरती अमाऊंट जर रिसिव्ह झाली असेल एखाद्या इन्व्हॉइसच्या अगेन्स्ट पेमेंट करताना तर मग ॲडव्हान्सवरती टॅक्स लागेल. अप टू 1000 ॲडजस्टमेंट होईल. समजा माझे 58,300 आहेत आणि मी 60 पाठवले तर 1000च्या वरची अमाऊंट असेल, जर सर्व्हिस प्रोव्हायडर असेल त्याच्या रिसिपिएंटनी सर्व्हिस प्रोव्हायडरला पेमेंट करताना जर का पेमेंट केलं की 58,300 आणि 60,000 पेमेंट केलं असेल तर जे एक्स्ट्रा अमाऊंट केली आहे ती ॲडव्हान्स समजला जाईल आणि त्यावर त्याला टॅक्स जमा करायला लागेल. 1000पर्यंत काय केलं आहे, एक्सेस अमाऊंट अप टू 1000 ॲडव्हान्स आहे असं काही नाही आहे, ना टॅक्स दिले चालेल. पण 1000च्या वरची अमाऊंट जर का सप्लायरला मिळाली रिसिपिएंटकडनं तर मग तो ॲडव्हान्स समजला जातो आणि त्याच्यावर त्याला टॅक्स द्यावा लागेल, जमा करायला लागेल. कळतंय ना. गुड्स जर का रिव्हर्स चार्जमध्ये गुड्स रिसिव्ड झाले, गुड्स कधी झाले, पेमेंट आहे, डेट ऑफ पेमेंट बघा. आणि तिसरं जर का गुड्स रिसिव्ड नाही, पेमेंट नाही तर 31वा दिवस सप्लायरने इन्व्हॉइस इश्यू केला असेल 31 3 मधला अगोदर काय ते बघा. सर्व्हिसचा रिव्हर्स चार्ज, डेट ऑफ पेमेंट किंवा 61वा दिवस. सर्व्हिस दिली आहे की नाही दिली हे त्यात दिलेलं नाही आहे. इन्व्हॉइस इश्यू केला सप्लायरनी, टॅक्स रिसिपिएंटला द्यायचा आहे तर 61वा दिवस किंवा डेट ऑफ पेमेंट विचेवरी झाली आहे. आणि हे दोन्ही ॲप्लिकेबल नसेल तर मग बुकमध्ये एंट्री केली की बुक एंट्रीप्रमाणे. आणि ज्यावेळेस डेट ऑफ पेमेंट म्हटलं जातं तेव्हा त्यात काय बघायचं आहे की बुक एंट्री आणि बँकेत पैसे गेलेत त्याच्या अगोदर काय, पेमेंटचा अर्थ आहे. जर बुकमध्ये एंट्री केली पेमेंट झालं, बँकेतनं ॲक्च्युली पैसे गेलेले नाही आहे. पेमेंटची एंट्री 1 तारखेला आहे आणि बँकेने पैसे 10 तारखेला गेले, अगोदर काय बुक एंट्री, डेट ऑफ पेमेंट बुक एंट्री होईल. बँकेतनं पैसे गेले 5 तारखेला, बुक एंट्री करायला 10 तारखेला, विचेवरी अर्लियर. कळलं ना. आणि बाकी आपण 3 बघितले. व्हाउचर, रेसिड्युअल क्लॉज आणि डिलेड पेमेंट. मी तुम्हाला हे 10 मिनिटात सांगितलं, तुम्हाला कळलं असतं. हां, आता जी तुम्हाला समरी दिलेली आहे तेवढंच आहे ना, जेवढी समरी दिली तेवढंच आहे. हां, फक्त मी तुम्हाला लिंक सांगितला काय त्याच्या. बारा 4 13 4 एकच आहे, 12 5 13 5 सेमच आहे आणि 12 6 13 7 तसंच आहे. आणि हे परत त्याचे चार्ट दिले, आता आणखी तुम्हाला सोपं होईल या चार्टमुळे.
गुड्समध्ये ॲडव्हान्सचं काय नाही आहे, त्यामुळे एक बघायची आहे डेट ऑफ इश्यू ऑफ इनवॉइस आणि ऑर दुसरं बघायचं आहे लास्ट डेट बाय विच इज रिक्वायर्ड टू इश्यू द इनवॉइस. बस हा चार्ट बघितला. सर्व्हिसची केस आहे. डेट ऑफ इश्यू ऑफ इनवॉइस बाय द सप्लायर इफ इनवॉइस इश्यूड विदिन प्रिस्क्राईब टाईम, म्हणजे 30 ते 45 दिवस. आणि डेट ऑफ प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस इफ इनवॉइस इज नॉट इश्यूड विदिन प्रिस्क्राईब टाईम. आणि जेव्हा रिसिपियंट डेट ऑन विच द सप्लायर रिसीव द पेमेंट, पेमेंट कधी रिसीव होतं ते बघा. रिव्हर्स चार्जमध्ये इथे 30 दिवस आहे, इथे आपण बघितलं 60 दिवस. आणि ते असोसिएट एंटरप्राइजचा कन्सेप्ट येतो रिव्हर्स चार्जमध्ये तेव्हा पेमेंट किंवा एंट्री बुकमधली जी अगोदर आहे ते बघा. आणि असोसिएट एंटरप्राइजेस नसेल तर डेट ऑन विच द पेमेंट इज रिसीव, पेमेंट झालं आहे किंवा मग एक सर्व दिवस हे बघा. वाउचर जर आयडेंटिफायबल असेल तर या डेटला इश्यू झाला ती डेट. आणि वाउचर जर जेव्हा रिडीम होईल, कारण आयडेंटिफाय होत नाही नक्की सप्लाय कसला होणार आहे, तेव्हा वाउचर जेव्हा रिडीम होईल तेव्हा. आणि रिसिव्हर क्लॉजमध्ये काय होतं की रिटर्नमध्ये दाखवलं किंवा पेमेंट केलं तो टाईम हां जर ते फिक्स करता येत नाही तर. आणि अजून काय बघितलं पाचवं की डिलेड पेमेंट असेल तर जेवढं पेमेंट मिळालं या डेटला मिळालं पेमेंट ती डेट काय टाईम ऑफ सप्लाय. हे आपले सेक्शन 12-13 झाले. आता 14 केव्हा येतो, जेव्हा चेंज इन रेट ऑफ टॅक्स आहे. गव्हर्नमेंट नोटिफाय करतं की आता जी काउन्सिलची मीटिंग झाली काय रेट त्यांना रिवाईज करायचं. आता त्यांना रेट रिवाईज करायचे असतात, पण जे मार्केट आहे बाजार आहे तिकडे जे लोक व्यवसाय करत असतात, मला गुड्स हवे तर मी कोणाकडनं तरी कोटेशन मागवतो, कोणतरी कोणाशी ॲग्रीमेंट करतो, याच्यामध्ये जी टी रेट चेंज झाला. आता समजा एक 100 सिमेंटच्या गोण्या मला पाहिजे, सिमेंटचे बॉक्स मला पाहिजे 100, तर 50 आले, 50 यायचे. जेव्हा 100ची ऑर्डर केली तेव्हा रेट जो होता तो जर का मी अर्धी ऑर्डर माझी पूर्ण होईपर्यंत रेट बदलला असेल तर उरलेल्या सप्लायवरती रेट कुठला लागेल जी एस टीचा, जुना लागेल की नवीन लागेल. रेट कमी किंवा जास्त हा विषय नाही आहे, रेट जुना लागेल की नवीन लागेल. आता प्रत्येक व्यक्ती आपापल्या माइंडने विचार करेल ना की माझा व्यवहार जुना ठरला आहे, जुना रेट घेईन मी. कांद्याचा भाव वाढला तर एखादा व्यक्ती काय म्हणतो, तू कांदे केवढ्याला परचेस करेल त्या भावला विक ना, वाढला लगेच नवीन भाव घेतात की नाही. आणि कमी झाला तर कमी नाही करत, माझ्या जुनी खरेदी आहे माझी, असं करतात ना. तसं लोक तसंच करणार ना, जर तरतूद नसेल तर असंच करणार ना. आम्ही या रेटनी खरेदी केलं आहे, आम्ही या रेटनी परचेस केलं आहे, आम्ही हाच दिवशी रेट लावणार. इथे लोक आपापला फायदा बघून खरं खोटं काही बोलून काही करू शकतील ना. जर रेट रिवाईज झाले तर कशा प्रकारे त्या चेंजप्रमाणे तो चेंज कशा प्रकारे इनवॉइसमध्ये ॲप्लिकेबल झाला पाहिजे किंवा कुठला रेट टॅक्सपेअरनी कलेक्ट करून गव्हर्नमेंटला दिला पाहिजे हे तुम्हाला सेक्शन 14मध्ये कळेल. आता ही तरतूद जी आहे ती खूप अशी बघा वाचाल तर हां ह्या दोन कॅटेगरी बघितल्या तर इन केस द गुड्स अँड सर्व्हिसेस आर बोथ हॅव बीन सप्लाइड बिफोर द चेंज इन रेट ऑफ टॅक्स, आणि इन केस द गुड्स अँड सर्व्हिसेस आर बोथ हॅव बीन सप्लाइड आफ्टर द चेंज इन रेट ऑफ टॅक्स. हे बिफोर आहे आणि इथे आफ्टर आहे. फायनली हे एक लास्ट टेबल मी काढलं, हे सगळं वाचल्यानंतर फायनली हां हेच काढलं की तुमच्याकडे आहे काय
एक एक पेमेंट आणि एक इनवॉइस आहे ना, दोनच आहेत ना गोष्टी. ॲक्च्युली गुड्सचा सप्लाय होतो गुड्सचा. आता ओल्ड रेट केव्हा ॲप्लिकेबल करायचा आणि नवीन रेट कधी ॲप्लिकेबल करायचा. आता इथे ओल्ड रेट समजा 5 आहे, न्यू रेट 12 आहे, किंवा उलटंही होईल की इथे 12 आहे आणि इथे 5 आहे. म्हणजे केव्हा केव्हा टॅक्सपेयरला फायदा येऊ शकतो, केव्हा केव्हा नुकसान येऊ शकतं, केव्हा केव्हा सप्लायरला फायदा होईल, केव्हा रिसिपियंटला फायदा होईल. जर रिसिपियंट जर अनरजिस्टर्ड असेल, ज्याला ITC मिळतो ना, तर काय फरक पडत नाही. ज्याला ITC मिळत नाही ना, त्याला नुकसान होतं. आता तुम्हाला काय कळतं का बघा, मला सांगा. जर का 50,000 पेक्षा कमी अमाऊंटचा गुड्स असतील, गुड्सच्या केसमध्ये तर काय होईल, EV कन्सेप्ट. आता 1 लाखापर्यंत महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एक्सटेंड केलं आहे की EV बनवायची गरज नाही, अप टू 1 लाख. गुड्स गेले तर कळतं की गुड्स कधी गेले, पण सर्व्हिसच्या केसमध्ये कळत नाही ना काही तुम्ही सर्व्हिस कधी दिली. गुड्सच्या केसमध्ये हे पण आहे की इनवॉइस तुम्ही अगोदर इश्यू केला पाहिजे. इनवॉइस इश्यू आफ्टर होऊ शकत नाही ना सर्व्हिस गुड्सच्या केसमध्ये. म्हणजे जो ह्याच्यामध्ये तुम्ही बघताय की इनवॉइस इश्यूड आफ्टर हे सर्व्हिसला ॲप्लिकेबल आहे, हे गुड्सला नाही आहे ॲप्लिकेबल. इनवॉइस जिकडे तुम्ही बघताय की इनवॉइस इश्यूड आफ्टर जे आहे हे होऊ शकत नाही. इनवॉइस इश्यूड आफ्टर हे होऊ शकत नाही गुड्सच्या केसमध्ये, कारण ही तरतूदच नाही. पण सर्व्हिस दिली आहे आणि सर्व्हिस दिली आहे, कंप्लीट झाली आहे, हे सर्व्हिस प्रोव्हायडरवरती आहे. सर्व्हिस प्रोव्हायडर 99% सर्व्हिस कंप्लीट करेल, थोडी बाकी ठेवेल आणि मग सांगेल हा सर्व्हिस कंप्लीट झाली. तो सांगेल तेव्हाच करणार सर्व्हिस कंप्लीट झाली. आता मी पेंटिंगचं काम दिलं, पेंटिंगचं काम करायचं, सर्व्हिस आहे, थोडंसं काम बाकी ठेवलं आहे, बस एक ब्रश मारायचा आहे, तो मारला सर्व्हिस कंप्लीट. त्यामुळे सर्व्हिस कंप्लीट कधी होते हे सर्व्हिस प्रोव्हायडर सांगेल तेव्हा सर्व्हिस कंप्लीट आहे ना. किंवा जे काय त्यांचे क्रायटेरिया असतील की हे एवढं ओके म्हणजे सर्व्हिस कंप्लीट आहे, पण त्यांनी जाणीवपूर्वक थोडंसं काम पूर्ण नाही केलं तर सर्व्हिस कंप्लीट नाही असं होऊ शकतं ना. त्यामुळे सर्व्हिस कंप्लीट झाल्यानंतर इन्वॉइस इश्यू करायचं आहे 30 किंवा 45 दिवस. मग इथे ती तरतूद सर्व्हिस करतात. गुड्सला अगोदर इश्यू करायचं आहे. पेमेंट, आता सर्व्हिस गुड्सच्या केसमध्ये पेमेंटला काय महत्त्व नाही, कारण त्याच्यावर टॅक्सच नाही आहे. पण सर्व्हिसच्या केसमध्ये पेमेंटचं अगोदर घेतलं तर त्याच्यावर टॅक्स आहे. मग त्यावेळेस रेट कुठला लागेल हा प्रश्न येतो. टाईम ऑफ सप्लाय काय येईल, जो टाईम ऑफ सप्लाय आहे तेव्हा जो रेट आहे तो रेट तेव्हा येणार आहे. आपण बघतो टाईम ऑफ सप्लाय, रेट चेंज झाला तर टाईम ऑफ सप्लाय काय येईल तो रेट येईल ना. रेट 12 यायला पाहिजे, तुम्ही 5 का लावला हे तुम्ही केव्हा बोलाल जेव्हा तुम्हाला हे क्लिअर आहे. टॅक्सपेअर काय बोलेल, रेट चेंज झाला म्हणून मी 5 लावला, पण त्यांनी 5 लावायला पाहिजे का 12 लावायला पाहिजे, रेट चेंज होईल त्या केसमध्ये, हे तुम्हाला ही प्रोव्हिजन सांगेल. महत्त्व ह्या कारणासाठी. आता ह्या पॉईंटने विचार करा की सर्व्हिस आहे का गुड्स आहे, सप्लाय कसला आहे आणि त्यांनी कोणाला काय फायदा होऊ शकतो. पहिले तुम्ही एक्झाम्पल घ्या की समजा 10 ऑक्टोबरपासून रेट चेंज होणार आहे. 10 ऑक्टोबर 2023. 10 ऑक्टोबरपर्यंत 9 ऑक्टोबरपर्यंत रेट 5% असेल. एक स्पेसिफिक सर्व्हिस आहे त्याच्यावरती
आणि 10 ऑक्टोबरपासून 12% असेल. तर तुम्ही ज्याची केस बघताय त्याचा जो व्यवहार आहे त्यामध्ये रेट काय असला पाहिजे. 10 ऑक्टोबरच्या आतमध्ये त्याने इन्व्हॉइस इश्यू केला आहे का. इन्व्हॉइस इज इश्यूड आफ्टर चेंज. तो 10 ऑक्टोबरचा इन्व्हॉइस इश्यू करतो. हां, पेमेंट पण 10 ऑक्टोबर नंतरच होतं. त्यांनी सर्व्हिस दिली आहे, त्यांनी सर्व्हिस दिलेली आहे, सर्व्हिस कंप्लीट झाली त्याची, पण इन्व्हॉइस इश्यू नाही केला. आता इन्व्हॉइस तो नंतर इश्यू करू शकतो ना 30 दिवसामध्ये, आणि त्याला पेमेंट नंतर मिळू शकतं. हां, जर त्यांनी ॲडव्हान्स घेतला असेल तर ॲडव्हान्स घेतल्यावर त्यांनी 5% प्रमाणे तो रेट गव्हर्नमेंटला पे केला असेल. आता जर का तो उर्वरित पेमेंट घेईल आणि इन्व्हॉइस इश्यू करेल तेव्हा तो म्हणेल अगोदर रेट 5% होता, माझं ॲग्रीमेंट झालं तेव्हा रेट 5% होता. तुम्ही म्हणता तेव्हा 5च होता ना, आता 12 झाला ना, 10 नंतर. तुम्ही 10 नंतर इन्व्हॉइस इश्यू करताय, तुम्ही 10 नंतर पेमेंट घेताय, म्हणून तुम्हाला 12% लागेल रेट. मग तुम्ही इन्व्हॉइस इश्यू केला त्यात तुम्ही 12% इन्व्हॉइस रेट जीएसटीचा कलेक्ट का नाही केला आणि तो भरला का नाही, तुम्ही इश्यू हा रेज कराल ना. डेट ऑफ पेमेंट आणि डेट ऑफ इश्यू ऑफ इन्व्हॉइस हे आफ्टर चेंज असल्यामुळे न्यू रेट असतात. हां, हे लक्षात घ्या तुम्ही. म्हणून मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं इकडे की पहिले केस सर्व्हिसची काय गुड्सची हे बघा. नॉर्मली हे सर्व्हिस प्रोव्हाइड करता जास्त ॲप्लिकेबल होणार आहे हा टाईम ऑफ सप्लाय जो आहे तो. आणि एक्झाम्पल दिलं तुम्हाला की 10 ऑक्टोबर 2023 ह्या डेटला पासून इथपर्यंत जुना रेट असणार आहे, आणि 11 समजा 11 ऑक्टोबर 23 नवीन रेट असणार आहे. जर एखादा मोठा सर्व्हिस कॉन्ट्रॅक्ट आहे, करोडोचं आहे, लाखोचं आहे, तुमच्याकडे काही छोट्या मोठ्या केस येत नाही, मोठाच केस येतात, आणि मोठ्या केसमध्ये मोठा रेव्हेन्यू इन्व्हॉल्व असतो. कळलं ना, हे लक्षात घ्या. आता इथे इन्व्हॉइस इज इश्यूड आफ्टर आहे आणि पेमेंट मेड आफ्टर आहे, मग इथे नवीन रेट आला पाहिजे. दुसरी केस इन्व्हॉइस इज इश्यूड बिफोर चेंज. आता इन्व्हॉइस जर का टॅक्सपेअरला कळलं की 11 ऑक्टोबरपासून जर इन्व्हॉइस इश्यू 11 ऑक्टोबरपासून रेट 12 आहे, रिसिपेंटकडे आपण जी अमाऊंट घेतो ती इन्क्लुड टॅक्स घेतो, तर आपल्याला 12% जमा करायला लागते. त्यांनी काय केलं, इन्व्हॉइस अगोदर इश्यू केला, 5 ऑक्टोबर इश्यू केला इन्व्हॉइस, जीएसटी लावला 5%. ओके, पेमेंट कधी मिळालं, रिसिपेंट काय पेमेंट तर देणार नाही ना अगोदर, पेमेंट नंतरच मिळणार आहे. इथे टाइम ऑफ सप्लाय काय येतो, डेट ऑफ इश्यू ऑफ इन्व्हॉइस. डेट ऑफ इश्यू ऑफ इन्व्हॉइस, इन्व्हॉइस इश्यूड बिफोर आहे 5%, पेमेंट नंतर सप्लाय झाला आहे, इन्व्हॉइस इश्यू केला आहे, तर रेट जुना असेल. इथे टॅक्स पेअर बेनिफिट घेईल ना, इन्व्हॉइस इश्यू कधी केला जाऊ शकतो ना. इन्व्हॉइस इश्यू करायला काय प्रॉब्लेम आहे, इन्व्हॉइस नंतर इश्यू केला, पेमेंट पहिले झालेलं आहे, तरी पण 5%. पण इन्व्हॉइस आणि पेमेंट दोन्ही नंतर असेल तर 12% नवीन रेट येईल. इथे सप्लाय झालेला आहे, सप्लाय बिफोर चेंज आहे. मी बघा ना, लक्षात घ्या, इथे इन्व्हॉइस अगोदर इश्यू केला जाऊ शकतो. म्हणजे जर का इथे 10 तारखेनंतर समजा 15 तारीख आली आणि कळलं अरे रेट आता 12 द्यायला लागेल, इन्व्हॉइस आफ्टर चेंज करा, पण पेमेंट अगोदर आलं पाहिजे. पेमेंट नंतर येणार आहे, इन्व्हॉइस जर अगोदर इश्यू केला तर बेनिफिट टॅक्स पेअर घेऊ शकतात. पण त्यांना लॉ अलाउड करतो, खोटा इन्व्हॉइस बनवा, 15 तारखेला तुम्ही इन्व्हॉइस बनवा आणि डेट द्या इकडे 5 ऑक्टोबर, असं करता येईल ना, असं करता येईल. तुम्हाला टाइम ऑफ सप्लायचं महत्त्व कळतं ना. आता टाइम म्हणजे त्या डेटला जो रेट आहे तो रेट त्यांना लागणार आहे, आणि ते त्याप्रमाणे इन्व्हॉइस इश्यू करतील बिफोर चेंज इन रेट, तो रेट लागेल त्यांना. सप्लाय नंतर द्यायचं आहे, सप्लाय दिलेलं नाही, सप्लाय द्यायचं आहे नंतर. सप्लायवर जीएसटी आहे ना,
पण त्याचा ॲडव्हान्स घेतला आहे, त्याचा इन्व्हॉइस इश्यू केला आहे बिफोर सप्लायच्या होण्या अगोदरच इन्व्हॉइस इश्यू केला आहे, पेमेंटही आलं आहे. हां, सप्लाय व्हायचं आहे. इन्व्हॉइस इज इश्यूड बिफोर आणि पेमेंट पण मिळाले. ओके, इन्व्हॉइस इज इश्यूड बिफोर चेंज, पेमेंट मेड बिफोर चेंज. सप्लाय नंतर आहे. इथे पण त्यांना जुना रेट लागेल. इथे बघा, जर का इकडे रेट 12 असेल ना तर ते नुकसान होईल त्यांना. जुना रेट लागेल ते 12% लागेल. नवीन 5 झालाय, नवीन 5 झालाय. इथे लॉ मेकरने काय विचार केला असेल की तुम्ही ॲग्रीमेंट केलं, तुम्ही कोटेशन मागवलं, तेव्हा रेट किती होता? 12 होता. इन्व्हॉइस इश्यू झालेला आहे, पेमेंट पण देऊन झालेलं आहे, देऊन टाका जुना रेट, काय प्रॉब्लेम आहे. इन्व्हॉइस इश्यूड बिफोर चेंज, पेमेंट नंतर आहे, इथे 12%. इन्व्हॉइस इश्यूड आफ्टर चेंज, पेमेंट मेड बिफोर चेंज, इथे पण 12 घेतलाय. पेमेंट जेव्हा त्यांनी केलं होतं ना, ॲडव्हान्स पेमेंट केलं होतं तेव्हा रेट 5% होता की नाही. पेमेंट मेड बिफोर चेंज तेव्हा 5% होता ना GST, पेमेंट केलं तेव्हा. पण जेव्हा डेट ऑफ इश्यू ऑफ इन्व्हॉइस केला त्यावेळेस इन्व्हॉइस नंतर आहे, पेमेंट पहिले झाले, तर नवीन रेटच लागेल, 12%च लागेल. कुठेतरी टॅक्स पेअरला फायदा आहे, कुठेतरी नुकसान आहे. पण ह्याच्या मागे काय असं लॉजिक असं वाटत नाही, काय गणित वाटत नाही मागे की असं काय आहे, असं आहे. ह्यात तुम्हाला बघायचं आहे कसं काय केलंय, काय घडलंय, ते घडलंय त्याप्रमाणे त्याने काय टॅक्स रेट घ्यायला पाहिजे तो बघायचा. तो टाईम ऑफ सप्लाय येतो म्हणून तो टॅक्स रेट येतो, बस एवढंच आहे. बस, हां, नाही, याप्रमाणे ते करायला पाहिजे. आहेत म्हणून तुम्ही मला हां थांबूया ना, बस.